तुम्ही या पद्धतीने शेवयाची खीर कधी ट्राय केली आहे का? एकदा नक्कीच ट्राय करून बघा. अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही शेवयाची खीर अगदी अप्रतिम अशी चवीला लागते. तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर दिसते. त्यासाठी मी ते एक पॅन घेतले, त्यात 2 चमचे तूप घेतले. तूप व्यवस्थित वितळल्यानंतर त्यात मी एक छोटी वाटी शेवया घेतल्या, त्या सुद्धा व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या. त्यात आता मी ड्रायफ्रूट सुद्धा टाकून ते व्यवस्थित असे परतवून घेणार आहे. दोन्ही अगदी व्यवस्थित असं मिक्स करून मी परतवून घेतलं. म्हणजे त्याला एक छान असा सुगंध येतो. तर अगदी व्यवस्थित असं परतवून झाल्यानंतर मी दुसऱ्या गॅसवर ते दूध उकळायला ठेवलं होतं, ते दूध याच्यात टाकून घेते. तुम्ही बघू शकता अगदी असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. 2 व्यक्तींसाठी मी इथे शेवयाची खीर बनवली. तुम्हाला जी किती व्यक्तींसाठी बनवायची त्यानुसार तुम्ही प्रमाण घ्या. मी इथे 2 चमचे साखर टाकते. तुम्हाला किती गोड हवा त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. आणि ते असं मिक्स करून घ्यायचं. त्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची. त्यात आता मी विलायची पावडर टाकते अर्धा चमचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून 5 मिनिटं व्यवस्थित असं मध्यम गॅसवर उकळी काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर अगदी अशी घट्टसर अशी ही शेवयाची खीर तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मिनीज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.